तर कोस्टल रोडच्या मरीन ड्राईव्ह पासून ते हाजी अली पर्यंतचा मार्ग उद्यापासून मुंबईकरांसाठी सुरू होतोय। सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत हा भुयारी मार्ग सुरू राहणार आहे। तसंच शनिवार आणि रविवार ही मार्गिका बंद राहणार आहे। दरम्यान याविषयी अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम। महत्त्वपूर्ण प्रकल्पांची कामं सुरू आहे आणि त्यातील एक महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणजे कोस्टल रोड। कोस्टल रोडची जी पहिली मार्गिका आहे जी वर्लीपासून ती मरीन ड्राईव्ह पर्यंत सुरू होते ती मार्च मध्ये सुरू झाली होती आणि त्यानंतर जो दुसरा टप्पा आहे तो देखील सुरू आहे। आपण आपल्या मागे पाहू शकतो मरीन ड्राईव्ह पासून ते हाजी अली पर्यंत जो 6 किलोमीटरचा अंतर आहे, जो अंडरग्राउंड आहे, जो भुयारी मार्ग आहे तो आता सुरू झालेला आहे। उद्यापासून हा मार्ग खरं तर हा सुरू होणार आहे। सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत हा जो मार्गिका आहे तो सुरू राहणार आहे। आपण एकंदरीत पाहिलं जर मरीन ड्राईव्ह पासून हाजी अली पर्यंतचा प्रवास करायचा असेल तर नॉर्मली आपण पाहिलं तर जवळपास 30 ते 40 मिनिटं जातात आणि तेच पीक कार्स मध्ये 1 ते 1.5 तास जातो। मात्र या कोस्टल रोडमुळे मुंबईकरांचा हा प्रवास किमान 20 ते 25 मिनिटांमध्ये हा जो पूर्ण करण्यात येणार आहे। आपण जवळपास पाहिलं तर 6-6.5 किलोमीटरचा जो हा अंतर असणार आहे आणि हा अंतर मुंबईकरांना आता या भुयारी मार्गामुळे फक्त 20 ते 25 मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे। आपण पाहिलं तर 3 लेनची हा जो संपूर्ण जो रस्ता असणार आहे, त्याचबरोबर बससाठी वेगळी लेन बनवण्यात येणार आहे। अर्थातच हे सर्वसामान्य मुंबईकर असतील ज्यांच्याकडे गाडी नसेल ते बस मधून हा जो कोस्टल रोड आहे तो अनुभवू शकतील। त्याचबरोबर आपण पाहिलं तिकडे इमर्जन्सीसाठी एक फोन देखील दिला आहे, ज्यामुळे आपण जर एखादी इमर्जन्सी आली त्यामुळे आपण पोलिसांना, अँब्युलन्सला देखील कॉल करू शकतो। मुंबईकरांना अनेक महिन्यांपासून जो कोस्टल रोड आहे त्याची जी वाट पाहत होती की हा जो कोस्टल रोडचा दुसरा मार्गिका कधी सुरू होईल, कारण अनेक त्रासांपासून ट्रॅफिक पासून जे मुंबईकरांना सामना करावा लागतो। मात्र अखेर कोस्टल रोडचा जो दुसरा भाग आहे तो सुरू झालाय। मात्र जो उर्वरित भाग आहे त्याला पूर्ण व्हायला आणि सुरू व्हायला किती वेळ लागणार आहे हे देखील पाहणं येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन ललित सह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।